आणि अशा क्लायमेटमध्ये आणि अशा रफ क्लायमेट आणि पावसामध्ये आणि आपण पाहू शकता हे सत्कार समारंभसुद्धा पावसात चालू आहे. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरात, मला सर्व प्रेमाने राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. माझ्यासोबत आहे अर्णव होलकर, 10 वर्षाचा मुलगा आणि आज तो अटल सेतू टू गेटवे 17 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे, एक पराक्रम पूर्ण करणार आहे. काय सांगशील अर्णव, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. कसं वाटतंय की मी करणार कमी वेळात करणार. काय तुझं टार्गेट आहे, असं किती वेळात करणार असं टार्गेट आहे? 2 तासात तर करू शकतो. 2 तासाचा तुझं टार्गेट आहे. सध्या मनामध्ये काय चाललंय? भीती वाटते की बिंदास्त? बिंदास्त आहेस ना? त्याच्या स्माइलवरूनच तुम्हाला समजत असेल की तो बिंदास्त आहे आणि पूर्णपणे रेडी आहे आणि आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. तुला खूप खूप शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. ठीक आहे, पूर्ण कमीत कमी वेळात पूर्ण कर. ठीक आहे, चल तुला शुभेच्छा आमच्याकडून. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. चलो, जय शिवराय. माझ्यासोबत आहे संतोष दादा, जो नेहमी हे सर्व इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो ओपन वॉटर स्विमिंगचे. तर दादा, अर्णव विषय काय सांगशील? अर्णव होलकर कमी वेळात म्हणजे ट्रेन झालेला मुलगा आहे. ॲक्च्युली त्यांनी ते अगोदर इव्हेंट पाहिले होते. त्यांनी मग मला कॉन्टॅक्ट केला आणि मग मला विचारला की असं असं आहे. मग ते घेऊन आले. घेऊन आल्यानंतर पाहिलं तर हा म्हणजे एकदमच बिगनर्स, म्हणजे नॉर्मल करायचा. तर त्याला अर्ध्या तासावरून पाऊण तास, मग त्याच्यानंतर 1 तास, सव्वा तास असं प्रॅक्टिस करत मग त्याला 2.5-3 तासावर आणला. म्हणजे हे कमीत कमी हे 20-22 दिवसातच मी त्याच्या प्रॅक्टिस करून घेतलेले आहे सर्व समुद्रात. आणि तो डोंबिवलीला सुद्धा जायचा मानेसरांकडे पण प्रॅक्टिसला. मग एवढा कमी पिरियडमध्ये तो ॲक्च्युली रेडी झालेला आहे, ट्रेन झालेला आहे. हो दादा, जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला ओपन वॉटर स्विमर व्हायचं असेल तर त्याला काय करायला पाहिजे? ॲक्च्युली म्हणजे कसं आहे की मुलगा किंवा कोणी असेल स्विमर, तर त्याला कमीत कमी 100 मीटर 200 मीटर स्विमिंग आली पाहिजे. तर तो मग आल्यानंतर समुद्रात कसा पोहायचा किंवा समुद्रात तुम्हाला कशी अदर ॲक्टिव्हिटीज करायच्या, लॉंग डिस्टन्स करायचं आहे, त्या स्ट्रोकनुसार आपण त्या पद्धतीने आपण त्याला कवर करून घेतो. पण निदान त्याला 1 किलोमीटर तरी स्विम आली पाहिजे. ओके, तर ठीक आहे, धन्यवाद दादा. आणि तुम्हाला जर कुठल्याही स्विमिंग विषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संतोष दादाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. स्टार्टिंगपासून तुमच्या समोर नंबर येते, त्याच्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद दादा. जय शिवराय. जय शिवराय. 3 वाजत आलेत आणि आपण निघालोय मोरा जेट्टीवरून. पूर्ण टीम आपल्यासोबत असणार आहे. ऑब्झर्वर सर आपल्यासोबत आहेत, होय, आणि संतोष दादा. चला जाऊया अटल सेतूच्या दिशेला. अर्णवचा पूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आज दिनांक 17/5/2025 रोजी अर्णव होलकर हा 17 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता त्याच्यासाठी आलेले महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तसेच त्याचे आई वडील त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपली बोट क्रू टीम आलेली आहे. तर हे अंतर त्यांनी लवकरात लवकर पार करावं अशी त्याला शुभेच्छा देतो महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना तथा ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन. जय हिंद.
आपल्या समोर ऑब्झर्वर सर आहेत. सर, कुठल्या टायमिंगला अर्णवने जंप घेतलेले आहे? अर्णवने सकाळी 4 वाजता जंप मारलेली आहे. सकाळी 4 वाजता जंप मारलेला आणि ऑफिशियल त्याचा जे टाईममध्ये पूर्ण करेल तो टाईम तुम्ही तिथं गेल्यानंतर डिक्लेअर कराल. हो. ठीक आहे. आपल्यासमोर ऑब्झर्वर सर आहे. धन्यवाद सर. आपल्या समोर अर्णवची आई आहे. आई, नाव काय आपला? उज्ज्वला भूषण होळकर. काय सांगाल? आपला मुलगा 4 वाजता त्यांनी जंप घेतले आणि खोल समुद्रामध्ये तो सध्या त्याचा आता प्रवास पूर्ण करतोय. कसं वाटतं सध्या मनामध्ये काय चाललंय? मला प्राऊड फील होतंय. खरंच मला आज माझ्या मुलाचं खरंच खूप कौतुक वाटतंय. त्याची जिद्द त्यांनी पूर्ण केली. त्याला खूप वाटत होतं की मी समुद्रात पोहावं म्हणून, पण मला भीती वाटत होती. पण आज त्यांनी खरंच साध्य करून दाखवलं की मी ते स्वप्न त्याचं होतं त्यांनी ते पूर्ण केलं आणि मला खूप आज आनंद झाला. हां, स्विमिंग पूल किंवा स्विमिंग ते हे ओपन वॉटर सी इव्हेंटपर्यंत हा प्रवास कसा झाला आहे तुमचा? असं म्हणजे सुरुवातीला तर असं वाटलं नाही की तो एवढा अंतर तो पार पाडेल, पण आता मी पाहते त्याला त्याने खूप शांतपणे आणि व्यवस्थित तो करतोय. खूपच छान वाटलं. स्विमिंगकडे त्याची ओढ कशी लागली? स्विमिंग पूल माझ्या घरापासून 2 मिनिटं अंतरावरच आहे. तर त्याला तिथे टाकल्यानंतर स्विमिंगचं ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला ती आवड निर्माण झाली आणि तो स्वतःहून जायला लागला. तो स्वतःहून स्वतःहून जायला. ही इच्छा त्याचीच होती? हो, त्याचीच होती आणि आज त्याचं स्वप्न पण हे पूर्ण झालं. हां, ठीक आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. अर्णवची मावशी आपल्या समोर आहे. मावशी, काय सांगाल? कसं वाटतं तुम्हाला आज? अर्णव खूपच छान वाटते. खूपच ऍक्टिव्ह मुलगा आहे तो. हां, आणि कसा फार पोहतो? मेहनत घेतली त्याने आणि त्याचं यश मिळतंय आता त्याला. ठीक आहे. आणि तुम्ही त्याला प्रेमाने काय म्हणताय? प्रिन्स. प्रिन्स हाक मारताय त्याला. बघा, प्रिन्स आहे. आपले प्रिन्सची मावशी आपल्या समोर आहे. धन्यवाद मावशी. थँक्यू. आणि मगासपासून मावशी त्याला चेअरअप करत आहे, त्याला हाक मारत आहे. या प्रिन्स चल पुढे म्हणून लवकरात लवकर आपल्याला हा प्रवास पूर्ण करायचा आहे ना. हो. आणि आणखीन एक मावशी, आतू. आता नाव काय? माझं नाव फरजाना आहे. आणि मी प्रिन्सला आता खूप 3च महिने झाले मी ओळख झाली माझी आणि प्रिन्सची. पण ते खूप कॉन्फिडंट मुलगा आहे. आणि त्यांनी सांगितलं, पप्पा मी जिंकला ना तर मला तुम्ही सायकल घेऊन द्या. आणि मी चाहते की ते जिंकणार आहे. जिंकायला तो सायकल घेऊन जाईल. त्याला बोलू मुंबईवरूनच घेऊन जाताना इकडून. हो, तेच सांगितलं त्याच्या पप्पानी. त्याच सांगितलं आम्ही जाताना घेऊन जाऊ आपण. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप दिवसातून आज इव्हेंट आहे आणि खूप दिवसातून आज संतोषाच्या हातचा चहा प्यायला मिळणार आहे आपल्याला. लवकर करत आता वाट बघतंय. बघा, 6 वाजले आणि अर्णवचा प्रवास सुरू आहे. 2 तासामध्ये जवळपास 8-9 किलोमीटरचा सागरी अंतर त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि अजून बाकी आहे. तो सर्व प्रवास तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन. अर्णवचा प्रवास सुरू आहे आणि त्याला व्हिडिओ कॉल बघा कोणता आला त्याला बघण्यासाठी. त्या भावाचा ना? हो, भाऊ आहे आणि आई आहे. भाऊ आणि मोठी आई. US वरून फोन आलाय. USA वरून फोन आलाय. हाय करा. नाव काय दादाचा? पप्पू. हाय कर त्यांना. हाय कर. हाय कर. हाय करा. हाय. बघा मित्रांनो, त्या बाजूला पाऊस पडण्याची सुरुवात झालेली आहे. आपल्याला कदाचित पाऊस भेटू शकतो कारण की इथून जे ढग आहेत ते सूर्याला बाहेरच येऊन देत नाहीत.
ढगाळ वातावरण झालं पूर्ण, सर्व धुका दिसतंय आपल्याला समोर. पण जबरदस्त क्लायमेट झालाय, पण पाऊस येईल. समोर पडताना शपसर दिसतंय. अर्णव डोले जरा उघड, पाणी आहे आतमध्ये नाही ना, मग डोले उघड आणि मार जाणार आहे. बा आला आहे बघ समोर. चल 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 चल. हॅलो आपल्या आपण गेटवेला पोचाया अगोदर पाऊस इकडं पोचला आहे आणि जोरदार पाऊस पडतोय, म्हणून संतोष दादासाने आपल्याला एका लॉन्चमध्ये सोडलं आहे. आपण फॅमिली भिजू नये म्हणून, आणि ते त्याच्यासोबत गेलेत त्याला सपोर्ट करण्यासाठी. भरपूर पाऊस आहे. अर्णवचे पप्पा आपल्या समोर आहेत, भूषण काका आपल्या समोर आहेत. भूषण काका आपल्या समोर आहेत. काय सांगाल, वयाच्या 10व्या वर्षाला आपण काय करत होतो आपल्याला आठवत सुद्धा नाही, पण अशा पराक्रम तर आपण करत नव्हतोच. खेळा याच्यामध्येच आपले दिवस चालले होते. पण आता तुमचा मुलगा 10व्या वर्षाला हा सर्व पराक्रम करतो एवढ्या लाटाणात. आता पाऊस पण आलाय, जोरदार पाऊस आलाय, तर तुम्हाला कसं वाटतं, मनामध्ये थोडी भीती आहे की नाही? भीती नाही, तो करेल ह्याची विश्वास तो होता म्हणा. हां, पण ही सगळी मेहनत जी आहे ही त्याच्या आईची, पाटील सरांची आणि माने सरांची. असं अर्णवला काय शुभेच्छा द्या? अजून प्रोग्रेस करावं त्याने. हां, तुम्ही पाठिंबा आहे ना तुमचा पूर्ण? ठीक आहे, आता थोड्याच वेळात पोहोचणार आहे अर्णव. बघूया किती वेळात पोहोचणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. वडिलांसोबत आई सुद्धा आहे आपल्या समोर. कसं वाटतं तुम्हाला आता? म्हणजे जेव्हा ज्याने उडी मारली तेव्हाचा भाव वेगळा होता, आणि आता तो थोड्याच वेळात तो पोहोचणार आहे, तो मनातला भाव कसा आहे? खूपच छान. त्याने जे आम्हाला वाटलं नव्हतं ते आज करून दाखवलं. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये अजून कोणी असं स्विमिंग एवढं 3 तासापर्यंत किंवा एवढं मोठं अंतर 17 किलोमीटर अंतर असं कापलं नव्हतं. हा आमच्या फॅमिलीमधला पहिलाच मुलगा आहे, त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे, गर्व वाटतो पूर्ण. आणि त्याच्या ट्रेनिंगबद्दल काय सांगाल? ट्रेनिंगबद्दल म्हणजे 17 दिवसाची फक्त त्याची सागरी ट्रेनिंग होती. हां, म्हणजे समुद्रात. आणि तुम्ही तिकडे कशी ट्रेनिंग घेताय त्याची? स्विमिंग पूलला तिकडे असं समुद्राचा प्रकारच नाही, सो तुम्हाला इकडेच येऊन प्रॅक्टिस करायला लागते. विजिट फक्त मारल्या ह्या समुद्रामध्ये, आणि ही 3ऱ्या विजिटला तर त्याचं इव्हेंट झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप आय एम सो हॅपी आहे. हां, तो एकदम त्याच्या म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला त्याचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला किंवा त्याच्याशी बोललो, तेव्हा त्याच्यावर चेहऱ्यावर भीती नव्हती, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती की मी करणार. तर ठीक आहे, तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवाराला शुभेच्छा माझ्याकडून. स्वप्न आज पूर्ण झालं. त्याचं स्वतःचं स्वप्न होतं ना, केली होती की नाही मला समुद्रामध्ये पोहायचंच आहे, आणि आज त्यांनी साध्य करून दाखवलं. ओके. आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याची बहीण हाय, नाव काय? आराध्या. आराध्या नाव आहे. कितवीला आहेस तू? 6वी अला आहेस. तुला येते का स्विमिंग? येते तुला पण स्विमिंग येते? हिला पण शिकवले वाटते ना? हां, तुला पण स्पेशल स्कूल आहे तुमचं? ओके. हां 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 हां, बघा ती पण क्यूट आहे. सपोर्ट करण्यासाठी आले भावाला. काय सांगशील भावाबद्दल? कसा पोहतोय? कसं? हां, आणि कसं वाटतंय? खूप आनंद वाटतंय, छान वाटतंय ना? ओके, थँक्यू. बघा भिजला पूर्ण.
हाय. चला 8 वाजत आलेत आणि पाऊस थोडा कमी झाला आहे आणि आर्नव काहीच मिनिटात गेटवेला पोहोचेल. आपण पोहोचलेलो आहोत. हां हे बघा आलेला आहे. लाटा बघा कशा आहेत बघा. चलो मस्त फिनिश. असते असते असते. चला वर या वर या. चल कॉंग्रॅच्युलेशन्स. थांब इकडे तिकडेच थांब इकडेच थांब. आर्नवची मावशी काय सांगा. प्राऊड फील करतोय आम्ही. घरातला पहिला मुलगा आहे, एवढं त्याने पार केलेलं आहे अंतर. खूप प्राऊड फील करतोय. चला ये ट्रॉफी आणली का? नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण पाहिलं आर्नव होलकर यांनी हा 17 किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे. आणि अशा क्लायमेटमध्ये आणि अशा रफ क्लायमेट आणि पावसामध्ये आणि आपण पाहू शकता हे सत्कार समारंभसुद्धा पावसात चालू आहे. त्याला खरोखरच शब्द कमी पडतील एवढ्या पावसामध्ये सुद्धा त्यांनी न थांबता कंटिन्यू स्विमिंग केलेली आहे. आणि त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे त्याला शुभेच्छा. तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून मयेकर सर आलेले आहेत, तर ते ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतात. त्याचा ऑफिशियल टाईम आहे 17 किलोमीटर त्यांनी अंतर हे पार केलं आहे. त्याचा ऑफिशियल टाईम आहे 3 तास आणि 58 मिनटं. 3 तास 58 मिनटं. ओके. 3 तास 58 मिनटामध्ये त्यांनी हा अंतर पार केलेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये आपण पाहू शकता हे ॲक्च्युली अशा वातावरण इंटरनॅशनल जेव्हा आपण स्पेनला जातो, USA UK वगैरे जातो स्विमिंगसाठी तसं असतो. आणि आज त्याच्यासाठी हा वातावरण निर्माण झालेला आहे. आणि खूपच म्हणजे शब्द नाहीत सांगायला. त्यांनी कमी वेळात 17 ते 18 दिवसाच्या सरावामध्ये हा अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे. ओके. तसेच आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे जे दोन्ही नॅशनल प्लेयर आहेत आपल्याकडे आता विंड सर्फिंग तसेच ओपन वॉटर सी जयेश पाटील आणि साई पाटील यांच्यातर्फे त्याला ट्रॉफी दिली. ओपन वॉटर सी स्विमिंग तर्फे त्याला असंच शुभेच्छा आणि त्यांनी असेच हे कार्यक्रम करत राहावे. कारण हे जो वातावरण आहे असाच इंटरनॅशनलसाठी वातावरण असतो. तर ह्या वातावरणामध्ये त्यांनी आज स्विमिंग केलेली आहे. पुन्हा एकदा त्याला मनापासून एकदा शुभेच्छा. त्याच्या आईवडिलांनी पण मेहनत घेतलेली आहे. तसेच त्याच्या पाठीमागे माने सरसुद्धा आहेत. सर्वांना शुभेच्छा देतो आणि अर्णव काय म्हणताय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. एवढ्या पावसामध्ये तू 17 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलास. आता सायकल भेटेल का तुला? सायकल मग सांगितलं नव्हतंस तुम्हाला स्टार्टिंगलाच. सायकल आणि पुढचा इव्हेंटचा काय प्लॅन केलास का नाही? केलाय ना. कोणता?
20 किलोमीटरचं 20 किलोमीटर कुठला माहिती नाही पण करणार आहे. कर म्हणजे आता 17 किलोमीटरच्या वरचे कराल. ठीक आहे, तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या परिवाराला. ठीक आहे. फायनली हा सागरी प्रवास 17 किलोमीटरचा पूर्ण केलेला आहे मुलांनी. आपण सर्व साक्षीदार आहोत. काय म्हणाल, कसं वाटतं आता? खूपच छान वाटतं. त्यामध्ये त्यांनी एवढा प्रवास केला त्याबद्दल बरंच कौतुक आहे त्याचं. ओके, आणि वडिलांकडे जाऊया. त्यांचंही कौतुक, ह्याचं तर कौतुक आहेच आहे. हां मार्गदर्शन करणारे म्हणजे पाटील सर आणि माने सर हां आणि त्याच्या आईच. ओके, सर्व श्रेय तुम्ही आईला देताय. हा, तिघांना देतो, हां एकाला नाही. हां ठीक आहे. त्याच्या आईला, माने सरांना, पाटील सरांना. ओके, खूपच तुम्हाला help केली आम्हाला. तुम्हाला पुढच्या इव्हेंटसाठी, जसं तो बोलला आता 17 किलोमीटरवर थांबणार नाही, आता त्याचे पुढचे इव्हेंट मारेन, तर त्याला पुढच्या वाटचालीसाठी आणि तुम्हाला सर्वांना फॅमिलीला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हां, त्याचा ट्रॉफीवरून लक्षच जात नाही, ट्रॉफीवरून लक्षच जात नाही त्याचा. संतोषसोबत आपण नेहमी बोलत असतो, त्याच्यासोबत त्याची टीम आहे जे त्याला सपोर्ट करत असते नेहमी. दादा, यांच्याबद्दल काय सांगशील तू? नाही, खूपच सपोर्टिव्ह टीम आहे. रात्रभर म्हणजे जेव्हा इव्हेंट बोटीत बसल्यापासून ते स्टार्टिंग पॉईंटपासून ते फिनिशिंग पॉईंटपर्यंत कंटिन्यू जागे राहतात आणि कंटिन्यू म्हणजे स्विमरच्या सोबत स्विमिंग पण करतात, कयाक पण चालवतात, बोटसुद्धा चालवतात आणि कोणतेही वेदर वगैरे रफ असेल तर त्याच्यामध्ये सपोर्ट करतात. आणि याच्या ॲप्सबद्दल काय सांगशील? त्याचे ॲप्स तो ज्या मेहनती आहे गोरगा, आमच्या पूर्ण टीम मध्ये एकटाच जास्त मेहनत करतो. हो काय, आणि हौशी पण आहे तो. जाम हौशी. ठीक आहे, धन्यवाद. आणि तुम्हाला देखील शुभेच्छा. जय शिवराय, जय शिवराय. तर चला, व्लॉग एंड करायची वेळ आली. पावसाने हजेरी लावली आणि आता पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि जो मालवणमधून आपण कवर घेतला होता त्याचा उपयोगी फायनल चुकून उपयोग झाला त्याचा, कारण का मी बॅग तशीच घेऊन आलो होतो आणि त्या बॅगेमध्ये तसाच तो कवर होता, त्याच्यामुळं बरा झाला, सेफ्टी झाला मोबाईलसाठी. आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ आली. अर्णवला आणि त्याच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळात असेच नवीन नवीन इव्हेंट आणि असेच नवीन नवीन कार्यक्रम त्याच्या हातात होऊया. सर्व चिमुकल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. एवढ्या वयात आपण चालायचा विचार नाही करत, त्या डिस्टन्सला ते पोहतायत, त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि करूया ब्लॉग एंड. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल अँड टेक केअर. बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.